जरांगे आणि सरकारमधील तणाव वाढण्याची शक्यता। यापुढे जरांगेंशी चर्चा न करण्यावर सरकारमध्ये एकमत। सूत्रांची माहिती। जरांगेंचाही संघर्षात्मक पवित्रा। हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीतून जरांगे मुंबईकडे रवाना। कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा। जरांगेंच्या डोळ्यात अश्रू। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंचं वक्तव्य। 7 महिने दिले, आता आर पारची लढाई। जरांगेंचा एल्गार। 26 जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार। राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल। लांबणीवर जाण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार। दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीला मराठा समाजाचं लक्ष असेल। आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवरती ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांनाही ईडीचं समन्स। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। ईडीचा शस्त्र म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। आज रामांची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुलं होणार। एबीपी माझाचं रामसंमेलन उत्साहात संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हेच अंतिम ध्येय होतं। फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी थरारक अनुभव मांडले, तर अनुराधा पोडवालांसह रामनामाचा सांगीतिक जप। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेज, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।